हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच युनिक अशी टेस्टी रेसिपी पाहणार आहोत. गवारीमध्ये बेसन पीठ घालून तर पहा, एक नंबर चवीला होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, मी गवार घेतली आहे. गवार निवडताना त्याचा जो दोन्ही बाजू असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या ज्या शिरा असतात त्या पण काढून घ्यायच्या. नाहीतर त्या शिरा असतात ती चांगल्या लागत नाही खाताना, गवार खाताना. खूप सुंदर आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. मला जरा विलायती गवार मिळाली होती. तुम्हाला जर देशी मिळाली ना तर अवश्य तुम्ही त्याचा उपयोग करा, कारण देशी गवारीची चव खूप छान लागते. जशी तुम्हाला अवेलेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. देशी असेल देशी, विलायती असेल विलायती. पण साफ करताना ती व्यवस्थित साफ करायची, म्हणजे खूप छान अशी चव लागते. तिच्या शिरा आहे त्या काढल्यानंतर. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. एक नंबर भन्नाट चवीला अशी रेसिपी तुम्ही कधीही बनवली नसेल. गवार न खाणारेसुद्धा आवडीने खातील, एवढी सुंदर आणि टेस्टी लागते बघा. खूप युनिक आहे. करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली हे मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व गवार आहे ती निवडून घेतली. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घातले. जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत. म्हणजे जिऱ्याची फोडणी छान द्यायची. कुठल्या पण भाजी म्हणा, काही बनवत असाल ना, तुम्ही जशी फोडणी द्याल ना तशी त्या पदार्थाला अप्रतिम अशी चव येते. त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हिंगाने खूप छान चव लागते, कारण आपण येथे बेसन पिठाचा वापर करणार आहोत. त्यानंतर मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा. तो छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेतो आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर तेल घेतलं, त्यामध्ये जिरे टाकले आहेत. जिरे छान तडतडून द्यायचे आहेत. बारीक गॅसवर आपण कांदा ठेवला आहे. तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया, म्हणजे पटकन होईल, अजिबात वेळ लागणार नाही. छान असे जिरे तडतडून द्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये जी गवार निवडून घेतली होती ती छान स्वच्छ धुवून घेतली. त्याला कूस असते, मग ती स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतली आहे. ती कढईमध्ये आपण अशा प्रकारे घालून घेतली आणि छान अशी परतून घेणार आहोत. खूप टेस्टी लागते मैत्रिणींनो. तुम्ही ही जी भाजी आहे ती भाकरीबरोबर, चपातीबरोबर अप्रतिम अशी लागते. तुम्ही कधीही बनवली नसेल, अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. त्यानंतर हळद घातली आहे मी. हळदीने रंग पण छान येतो आणि आपल्याला तब्येतीसाठी पण हळद चांगली असते, म्हणून हळदीचा वापर प्रत्येक पदार्थामध्ये अवश्य आपण महाराष्ट्रीयन लोक तर आवर्जून करतो. छान असं आपण परतून घ्यायची आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बघा, आणि मस्त अगदी परतून घ्यायची, म्हणजे अजिबात आपल्याला शिजायला वेळ लागणार नाही गवारीला. त्यानंतर आपण 5 मिनटं अगदी लो फ्लेमवर झाकून ठेवणार आहोत बघा. 5 मिनटानंतर मी झाकण काढलं आहे. आपण अजिबात पाणी येथे घातलं नाही, वाफेवरच छान अशी ती परतून घेणार आहोत बघा, अशा प्रकारे. खूप छान सुंदर. त्यानंतर आपण जे बेसन पीठ घेतलं होतं, मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे 250 ग्राम गवारीला, आणि छान असं ते आपण परतून घेणार आहोत, म्हणजे भाजून होईल ते आपलं जे बेसन पीठ आहे ते. त्यामुळं तुमच्या रेसिपीला अप्रतिम अशी चव येईल. आणि पुढे तुम्ही पाहालच की काय बनवत आहोत आपण. तुमच्या शेवटी लक्षातच येईल, एवढी सुंदर होते. आणि चव म्हणायला जर एक नंबर भन्नाट. अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे. रवा आहे तो जे बेसन पीठ आहे ते पण आपलं भाजलं जातं, आणि गवार पण छान अशी आपली त्यामध्ये कोटिंग होतं गवारीला पण. अशा प्रकारे आपण भाजून घेतलं आहे बघा. त्यानंतर आपण झाकण ठेवलं होतं 2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर झाकण काढलं आहे. आपलं जे बेसन पीठ आहे ते पण छान असं आपलं भाजलं गेलं आहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवून घ्या. तोपर्यंत मी ती गवार आहे ती काढून ठेवली. कांदा आपला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला. त्यामध्ये आपण लसणाची पेस्ट घालत आहोत. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही ठेचून किंवा चिरून लसूण वापरला तरी चालेल.
छान असं आपण लसणाची पेस्ट परतून घ्यायची आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो लसणामुळे. तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर स्किप करू शकता, बिना कांदा लसणाची पण बनवू शकता, एवढी छान लागते. लसूण बघा आपला खूप छान परतल्या गेला आहे, एवढा छान घमघमाट सुटला आहे लसणाचा. त्यानंतर मी एक बारीक चिरलेला टॉमॅटो घातला आहे आणि कोथिंबीर घातली आहे. छान असं आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर अशी टेस्ट लागते कोथिंबीरीने आणि टॉमॅटोने. तुम्हाला जर टॉमॅटो आवडत नसेल तर स्किप केला तरीही चालेल. त्यानंतर माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो 1 चमचा टाकला आणि थोडीशी तिखटपणासाठी लाल मिरचीची पावडर घातली आहे. ते आपण छान परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण थोडंसं त्यामध्ये पाणी घालणार आहोत, म्हणजे आपले जे मसाले आहेत ना ते छान असे परतून निघले जातील आणि जो टोमॅटो आहे तो पण सॉफ्ट होईल. त्यामुळे तुमची भाजी ना एक नंबरच होते. तुमचे जर मसाले जर करपले ना तर भाजीची चव बिघडते. त्यानंतर आपण झाकण ठेवलं होतं, हे बघा छान असा आपला मसाला पण भाजला गेला आणि टॉमॅटो आहे तो पण आपला छान असा सॉफ्ट झाला आहे, बघू शकता आपण. आणि वास म्हणाल ना तर एवढा सुंदर दरवळतो आहे म्हणजे लसणाचा, मसाल्याचा, आणि रंग पण तुम्ही बघू शकता अप्रतिम झाला आहे. तुम्ही इथे काळा मसाला लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा वापर केला तरीही चालेल, त्याने पण छान टेस्ट येते. त्यानंतर आपण जे गवार आणि बेसन पीठ भाजून घेतलं होतं ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत. खूप सुंदर युनिक रेसिपी आहे मैत्रिणींनो. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही त्याचा छान आस्वाद घ्याल. मी रेसिपी बनवते ते अगदी साध्या, सिंपल आणि घरातील साहित्यातील बनवलेले असतात. आणि जरी तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर त्याच्याऐवजी दुसरा पर्याय पण सुचवते, त्यामुळे छान अशा टेस्टी होतात. अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा, खूप सुंदर अशी होते आपली गवार पिठलं रेसिपी. त्यानंतर आपण त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालणार आहोत, म्हणजे जे आपलं बेसन पीठ आहे ते छान असं शिजल्या जाईल. आणि गवार आहे ती तर आपली शिजलीच आहे वाफेवर, तरी पण आपण छान अशी शिजवून घेणार आहोत. खूप सुंदर टेस्टी होते चपातीबरोबर, भाकरीबरोबर. हे बघा आपलं पिठलं तयार झालं आहे. मी काढून घेतलं आहे बाउलमध्ये. पण वरनं छान अशी कोथिंबीर त्यामध्ये सर्व करणार आहोत. बघू शकता आपण गवारीचं पिठलं मस्तच झालं की नाही, सुटलं की नाही तोंडाला पाणी. बघा आज मी मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्लं आहे. ते एवढं छान लागलं की नाही गवारीचं पिठलं, खरंच अप्रतिम रेसिपी. जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छानशी कमेंट करा. खूप सुंदर अभिप्राय देतात, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.